नमो नमः सर्वेभ्य. भगवद्गीतेच्या विवरणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आतापर्यंत आपण 1 ते 12 अध्याय बघितले होते विवरणासाठी, आणि आता आपण 13व्या अध्यायाचा त्रयोदश अध्यायस्य अध्यायस्य वयं प्रारंभं कुर्मः. नाम अस्ति अध्यायस्य नाम अस्ति क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. आणि आता आपण इथून भगवद्गीतेच्या तिसऱ्या पार्टचं किंवा एक तिसऱ्या खंडाचं, भगवद्गीतेचे 3 खंड आहेत, 1 ते 6 चॅप्टर्स किंवा अध्याय, 7 ते 12 आणि 13 ते 18 असे 3, 6 6 6 असे 3 खंड करता येतात. पहिला आहे कर्मयोग, दुसरा आहे भक्तियोग आणि तिसरा आहे ज्ञानयोग. कारण पहिल्या 6 चॅप्टर्समध्ये कर्मसन्यास योग आणि कर्माची महती सांगितलेली आहे, काय करायचं ते सांगितलं आहे. त्याच्यानंतर 7व्या त्या 12व्या चॅप्टर्समध्ये तुम्ही बघाल की भक्तीचं महात्म्याचं वर्णन केलेलं आहे, विश्वरूप दर्शन योग, भक्ती योग वगैरे. आणि आता 13व्या अध्यायापासून ते 18व्या अध्यायापर्यंत ज्ञान योग हा खंड सुरू होतो. म्हणजेच काय होतं की रहस्य म्हणजे माणसाच्या, मनुष्य म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, त्याची उत्पत्ती कशी होते, म्हणजे गहन विश्वाच्या गहन रहस्यांविषयी ह्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. सो आपण आता स्लाइड शेअर करूया. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग, त्यामुळे याला ज्ञानयोग असं म्हटलं जातं या खंडाला किंवा या भागाला. अध्याय क्रमांक 13 ते 18. याच्यामध्ये क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय, डीपर सेक्शन, 3rd सेक्शन किंवा तिसरा खंड सुरू होतो. योगा ऑफ डिस्टिंक्ट बिटवीन फील्ड अँड फील्ड नोअर किंवा क्षेत्र क्षेत्रज्ञ. क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, विश्वाची जी रहस्य आहेत किंवा जी टॉप सिक्रेट्स आहेत, द टॉप सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स इज रिव्हील्ड बाय द श्रीकृष्ण इन द chapter 13 to 18 chapters. Okay, so that's why it is called as a ज्ञान योग सेक्शन और ज्ञान योगाचा खंड असं म्हटलं जातो. नेचर म्हणजे काय, कॉन्शियसनेस म्हणजे काय, या सर्वांविषयी याच्यामध्ये आपल्याला वर्णन सापडतं. सर या अध्यायामध्ये टोटल ते 35 सूत्र आहेत. आता काही भगवद्गीतेच्या काही प्रिंट्समध्ये ह्याच्यामध्ये 34च सूत्र आहेत, तर काही भगवद्गीतेच्या प्रिंट्समध्ये 35 सूत्र आहेत. ओके, सो तो एक पहिलं सूत्र काही ठिकाणी अर्जुनाचा प्रश्न आहे तसा काही ठिकाणी छापलेलं आहे पहिलं सूत्र, काही ठिकाणी छापलेलं नाही. ओके, सो पहिल्या 1 ते 18 सूत्रांमध्ये कृष्ण काय सांगतो आहे, ही इज टेलिंग द सब्जेक्ट ऑफ द फील्ड, म्हणजे अँड द नोअर ऑफ द फील्ड. क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय याविषयी तो वर्णन करतो. 19 ते 35 या सूत्रांमध्ये प्रकृती आणि पुरुषाविषयी तो याच्यामध्ये वर्णन करतो आहे. सो हा ज्ञानयोगाचा खंड सुरू होतो आहे. हाऊ जीवा ऑर द आत्मन इज कनेक्टेड टू द प्रकृती, किंवा ऍक्च्युली आत्म्याचा जन्म पृथ्वीवर कसा होतो याविषयी वर्णन केलेलं आहे. इट इज ऑल्सो डिस्क्रायबिंग अबाउट अ रिलेशनशिप बिटवीन द आत्मन आणि प्रकृती. आत्मा आणि किंवा पुरुष आणि प्रकृती यांचा कसं कनेक्शन आहे, कसं रिलेशनशिप आहे, ते सुद्धा ह्याच्यामध्ये वर्णन केले आहे. अँड हाऊ गॉड लिबरेट्स ऑर एलिवेट्स द आत्मन विथ द हेल्प ऑफ ज्ञान अँड भक्ती. सो दॅट इज कम्प्लिटली डिस्क्राइब्ड इन दिस फ्रॉम द चॅप्टर 13 टू चॅप्टर 18. कारण ही जी रहस्य आपल्याला समजली, त्याचं ज्ञान जर आपल्याला झालं, देन इट बिकम्स व्हेरी इझी टू लिबरेट अवर सोल. आत्म्याशी परमात्म्याचं मिलन आपण जे म्हणतो ते या ज्ञानाच्या सहाय्याने, या भगवद्गीतेचा चॅप्टर 13 टू 18 हा जो ज्ञानयोग आहे त्याच्या सहाय्याने खूप इझी पडतं. म्हणजे हे ज्ञान जर आपल्याला आत्मसात करता आलं तर आपल्याला पुढचा मार्ग अतिशय सोपा होतो. सो आपण थोडंसं एन्लार्ज करूया आधी. हा जो पहिलं जे सूत्र आहे, हे सूत्र काही भगवद्गीतेच्या प्रिंट्समध्ये आहे, काही ठिकाणी नाही. अर्जुनाचा फक्त प्रश्न आहे तो. अर्जुन म्हणतो, अर्जुन उवाच प्रकृतिं पुरुषं चैव क्षेत्रं क्षेत्रज्ञमेव च एतद्वेतुम् इच्छामि ज्ञानं ज्ञेय च केशव. अर्जुन काय म्हणतो आहे, आय वॉन्ट टू नो अबाउट द प्रकृती फर्स्ट. प्रकृती म्हणजे नेचर काय आहे, हे मॅटर काय आहे, जे मला रंगरूपाने दिसतं आहे ते म्हणजे काय आहे. आय वॉन्ट टू नो अबाउट द प्रकृती, आय वॉन्ट टू नो अबाउट द पुरुष. प्रकृतीं पुरुष म्हणजे मला पुरुषाविषयी, म्हणजे या प्रकृतीच्या पलीकडे जे आहे त्याला पण मी जाणून घेऊ इच्छितो. आय वॉन्ट टू नो अबाउट द क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान अँड ज्ञेय. सो इज आस्किंग अबाउट द 6 बेसिक एलिमेंट्स ऑफ द ह्युमन पर्सनॅलिटी. कुठले कुठले, प्रकृती, 2 पुरुष, 3 क्षेत्र, 4 क्षेत्रज्ञ, 5 ज्ञान आणि 6 ज्ञेय.
प्रकृतिं पुरुषं चैव क्षेत्रं क्षेत्रज्ञम एतद ज्ञानम ज्ञेयम. हे सगळं मला समजून घ्यायचं आहे. ओके. संधी बघूया. प्रकृतिं पुरुषं च एव. च एव मध्ये वृद्धी संधी. क्षेत्रं क्षेत्रज्ञम एव च वर्णमेलन आहे. एतत् वेदितुम् इच्छामि. एतत् योग वेदितुम जष्ट संधी. वेदितुम इच्छामि वर्णमेलन. ज्ञानम ज्ञेयम च केशव. म्हणजे प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान आणि ज्ञेय. ज्ञेय इति य प्रत्यय असती, तव्यते निरसारखा प्रत्यय आहे. सो हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे. एतत् वेदितुम अहमिच्छामि हे केशव. हे सगळं मला समजून घ्यायचं आहे. सो आपण पुढच्या सूत्राकडे जाऊया, की आता तू मला सगळी भक्ती वगैरे सांगितलंस, तुझं महात्म्य सांगितलंस, विश्वरूप दर्शन दिलंस आणि आता तुझ्याविषयी सगळं मला सांगितलंस, पण माझ्याविषयी पण मला आता सांग की मी कोण आहे. म्हणजे मनुष्याविषयी पण सगळं सांग, की मनुष्य कसा काय परमात्म्यापासून वेगळा होतो किंवा आत्मा कसा परमात्म्यापासून वेगळा होतो, तो कसा पृथ्वीवर जन्म घेतो, तो कसा प्रकृतीमध्ये आत्मा संलग्न होतो, याविषयी सुद्धा मला प्रश्न आहेत. तर हे सगळं तू मला आता सांग, असं अर्जुन पहिल्या सूत्रामध्ये म्हणतो आहे. तर पुढच्या सूत्रामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाविषयी भगवान किंवा श्रीकृष्ण सांगतायत. आणि हा काही भगवद्गीतेच्या प्रिंट्समध्ये हा पहिला श्लोक आहे किंवा पहिलं सूत्र आहे हे. श्री भगवान वाच इदम शरीरम कौंतेय मित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. तो काय म्हणतो आहे की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अशा दोन वेगळ्या गोष्टी आहेत, ते तू समजून घे. क्षेत्र म्हणजे काय? दिस बॉडी. पृथ्वी लोकामध्ये, मृत्यू लोकामध्ये हे हात, पाय, इंद्रिय सगळी हे जे दिसत आहेत, सी बॉडी ऑन द अर्थ ही इज कॉल्ड एज अ क्षेत्र. आता साधारणतः क्षेत्र म्हणजे सामान्य भाषेमध्ये मराठीमध्ये आपल्याला अर्थ माहिती असेल. क्षेत्र म्हणजे शेत. क्षेत्र असतात ना, शेत, फार्म जी असतात ती, शेत जी आपल्या आजूबाजूला असतात ती, किंवा एखादं क्षेत्र, एखादा प्रभाग. ओके. सो हा मनुष्याच्या बाबतीमध्ये हे जी काही बॉडी दिसते आहे, फिजिकल बॉडी, सगळ्या बॉडी ऑर्गन्स सकट, दॅट इज कॉल्ड एज अ क्षेत्र. क्षेत्रज्ञ द वन हू नोज दिस बॉडी. म्हणजे या बॉडीच्या आतमध्ये जो राहतो, जो या बॉडीला जाणतो, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलं जातं. आणि क्षेत्र हे क्षेत्रज्ञाची उपाधी आहे. तर हे आपण समजून घेऊया, कारण हे डीप नॉलेज आहे. आता समजा माझ्याकडे 4 गाड्या आहेत समजा. तर त्या 4 गाड्या म्हणजे मी आहे का? किंवा माझ्याकडे 2 घरं आहेत, तर ती घरं म्हणजे मी आहे का? कधी मी एका गाडीतनं जाते, कधी मी दुसऱ्या गाडीतनं जाते, कधी मी एका घरामध्ये राहते, कधी मी दुसऱ्या घरामध्ये राहते. राईट. सो ते घर म्हणजे मी नव्हे किंवा ती गाडी म्हणजे मी नव्हे. तर मी त्या गाडीचा वापर करते, मी त्या घराचा वापर करते. तसं आत्मा शरीराचा, क्षेत्रज्ञ हा क्षेत्राचा वापर करतो किंवा उपयोग करून घेतो. ओके. सो म्हणून म्हटलं आहे की क्षेत्र ही क्षेत्रज्ञाची उपाधी आहे. म्हणजे आता आपण एक मनुष्य आहे, त्याच्याकडे किती घरं आहेत, त्याच्याकडे कुठली डिग्री आहे, तो कुठल्या कंपनीत काम करतो, किंवा त्याच्याकडे किती गाड्या आहेत. म्हणजे हे जे काही आहे आपल्या आजूबाजूला, ही आपली उपाधी आहे. आपल्या बरोबर त्या गोष्टी असतात, पण ते म्हणजे आपण का? समजा मी डॉक्टर आहे, तर डॉक्टर असणं म्हणजे मी आहे का? नाही. लहानपणी तर मी डॉक्टर नव्हते, वयाच्या 12व्या 13व्या 15व्या वर्षी. किंबहुना आता मी ज्या घरामध्ये राहते त्या घरात पूर्वी राहत नव्हते. राईट. सो मी वेगळी आहे. माझ्या आजूबाजूला या सगळ्या गोष्टी आहेत, त्या माझ्या उपाधी आहेत. मी कुठल्या कंपनीत काम करते किंवा कोणी मनुष्य कुठल्या ठिकाणी काम करतो, कुठल्या लोकांबरोबर काय व्यवसाय करतो, तो व्यवसाय म्हणजे तो मनुष्य का? नाही. तो व्यवसाय त्या मनुष्याची उपाधी असते. सो क्षेत्र ही क्षेत्रज्ञाची उपाधी आहे. त्याच्याबरोबर असलेल्या, किंवा आपण त्याला बिलॉंगिंग्स म्हणतो साधं इंग्लिशमध्ये. मग ते क्षेत्राला जेंडर असतो, एज असतं, रेस असते, जाती, लिंग, भेद वगैरे हे सगळे क्षेत्रामध्ये येतात. पण आता पुरुषामध्ये जो आत्मा आहे आणि स्त्रीमध्ये जो आत्मा आहे, आत्म्याला तर लिंगभेद नाहीये. राईट. सो पुरुष असणं किंवा स्त्री असणं हे क्षेत्रज्ञाची किंवा आत्म्याची उपाधी आहे, बिलॉंगिंग्स आहेत. हा आत्मा या क्षेत्रामध्ये बद्ध आहे. द जीव और द आत्मन इज बाउंडेड इन दिस क्षेत्र. ओके. हा म्हणून त्याला बद्ध जीव असं म्हणतो आपण.
आणि का बरं तो बद्ध होतो आता ह्याच्यामध्ये? तर ही द आत्मा और द क्षेत्रज्ञ हॅज द डिझायर टू एन्जॉय द प्लेजर ऑफ द इंद्रियाज. म्हणजे त्याला, आता समजा आत्मा असा एनर्जी जी आहे, आत्मा जो आहे तो अशरीरी अवस्थे, म्हणजे त्याच्याकडे शरीर नाहीये समजा, मग तो काही खाऊ शकेल का, पिऊ शकेल का, बघू शकेल का, काही एन्जॉय, इंद्रियांची जी भोग आहेत, जी सुख आहेत, तो अनुभवू शकणार नाही विदाऊट शरीर. तर आत्म्याला जेव्हा इंद्रियांच्या भोगण्याची इच्छा उत्पन्न होते, तेव्हा तो या शरीरामध्ये एंटर करतो. ओके. सो आणि ही गेट क्षेत्र आणि नुसतं मला समजा म्हणजे मला आता एक गोष्ट करायची इच्छा झाली, लगेच मला पाहिजे ती गाडी किंवा पाहिजे ती घर मिळणार नाहीये. सो दॅट डिपेंड्स ऑन द कपॅसिटी ऑर माय एलिजिबिलिटी, राईट. म्हणजे माझी जी एलिजिबिलिटी आहे त्या पद्धतीनेच मी गाडी माझ्याकडे जेवढे पैसे असतील त्याच पद्धतीने मी गाडी खरेदी करू शकते किंवा एखादं घर खरेदी करू शकते. मला वाटलं आज मला पॅलेसमध्ये राहायचंय, तर लगेच मी जाऊन पॅलेसमध्ये राहू शकत नाही. मला पॅलेस खरेदी करण्यासाठी माझ्याकडे तेवढी एलिजिबिलिटी असणं आवश्यक आहे. सो प्रत्येक जीवाच्या, प्रत्येक क्षेत्रज्ञाच्या एलिजिबिलिटी कपॅसिटी प्रमाणे त्याला ते क्षेत्र अलॉट केलं जातं किंवा ते क्षेत्र दिलं जातं भगवंताकडून. आता आपण श्लोकाकडे पुन्हा येऊया. संधी बघूया. श्री भगवान उवाच इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते. इति अभिधीयते मध्ये यडसंधी. एतत् यः, एतत् यः, तकारस्य दकारः जष्ट्वसंधी, यः वेत्ति, विसर्गस्य उत्व गुणसंधी, यः वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति, क्षेत्रज्ञः विसर्गस्य लोपः, क्षेत्रज्ञः इति तत् विदः, पुन्हा तकारस्य दकारः जष्ट्वसंधी. आपण ह्याचा अन्वय पाहूया. हे कौंतेय इदम शरीरम क्षेत्रम इति अभिधीयते. या शरीराला, जे तुझ्याकडे आहे, माझ्याकडे आहे, आता कृष्ण म्हणतो आहे, जे तुझ्याकडे आहे, माझ्याकडे जे शरीर आहे, त्या शरीराला क्षेत्र असं म्हटलं जातं. यह एतत् वेत्ती, आणि या म्हणजे त्या क्षेत्राला, जो मनुष्य या क्षेत्राला जाणतो, यह एतत् वेत्ती तम क्षेत्रज्ञ, त्याला क्षेत्रज्ञ इति तद्विदः आहुः. तद्विदः म्हणजे हे आहे, आपण जे जाणकार लोक किंवा विद्वान लोक, त्यांना विद्वान लोक काय म्हणतात? त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. म्हणजे हे कौंतेय इदम शरीरम क्षेत्रम इति अभिधीयते. यह एतत्, एतत् म्हणजे क्षेत्रम, यह एतत् क्षेत्रम वेत्ति तम क्षेत्रज्ञ इति तद्विधि आहुः. आहुः म्हणजे बोलतात. ज्ञानी लोक त्या या क्षेत्राला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलं जातं. कोणाकडून? ज्ञानी माणसांकडून. ओके, असं तो म्हणतो आहे. पुढे जाऊया आपण. पुढे तिसऱ्या श्लोकात तो म्हटलो आहे की ज्ञान म्हणजे काय? क्षेत्रज्ञम चापि माम विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्रज्ञयोर्ज्ञानम यत् ज्ञानम मतम मम. क्षेत्रज्ञ, आता हे जो क्षेत्रज्ञ आहे, आणि तो काय म्हणतो आहे? क्षेत्रज्ञ च माम विद्धी. तू ह्या सगळ्यांमधल्या, या सगळ्या क्षेत्रांमधला किंवा या सगळ्या शरीरांमध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो माझाच भाग आहे किंवा तू मीच आहे असं तू जाण. सर्व क्षेत्रेषु भारत. आपण इथं अन्वय बघूया. आधी आपण संधी बघूया. क्षेत्रज्ञम च अपि, सवर्णदीर्घ संधी, माम विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत, क्षेत्रज्ञयोः ज्ञानम, विसर्गस्य रेफः, यत् तत्, यत् तत् मध्ये वर्णमेलन आहे. तत् ज्ञानम मध्ये तकारस्य दकारः प्रथमं जश्वसंधी, अनन्तरं दकारस्य जकारः ष्टुत्वसंधी. यत् तत् ज्ञानम इति मम मतम्. असं. आता आपण अन्वय पाहूया. हे भारत, म्हणजे हे भारत म्हणजे अर्जुनाला म्हटलं आहे, हे भारत सर्व क्षेत्रेषु क्षेत्रज्ञम च अपि माम विद्धी. सर्व या क्षेत्रांमध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो तू मला जाण, म्हणजे मी त्यांच्यामध्ये आहे.
यत् क्षेत्र क्षेत्रज्ञयोः ज्ञानम तत् ज्ञानम इति मम मतम. म्हणजे हे ह्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे ज्ञान किंवा ह्याला जे जाणण्यासाठी जे लागतं त्याला ज्ञान असं म्हणतात असं माझं मत आहे. आता ह्याच्यामध्ये सो कृष्ण इज सेइंग की इन ऑल क्षेत्रास आय एम प्रेझेंट. मी क्षेत्रज्ञ स्वरूपाने मी या सर्व क्षेत्रांमध्ये उपस्थित आहे. आता ह्याच्यामध्ये क्षेत्रज्ञामध्ये तीन प्रकारच्या एंटिटीज आहेत, आपल्याला समजून घेतलं पाहिजे. पहिले एक तर क्षेत्र आहे, ते आपल्याला समजलेलं आहे. हे जे काही शरीर आहे, इंद्रिया वगैरे ऑर्गन्स वगैरे, ते क्षेत्र असं आहे. नंतर आहे क्षेत्रज्ञ. आता क्षेत्रज्ञ हे दोन प्रकारचे आहेत, ह्याचा उल्लेख पुढे आलेला आहे. आता इथे आपल्याला समजणं गरजेचं आहे की क्षेत्रज्ञ म्हणजे जो परमात्मा आहे, तो परमात्मा तर सर्वत्र कुटस्थ परमात्मा आहे, तो आहेच हा. आणि त्याचा एक फॉर्म हा ज्याला आपण जीवात्मा असं म्हणतो. आता उदाहरणार्थ मी समुद्रावर गेले आणि मी समुद्रातनं एक बालडी किंवा एक बाटली पाणी काढून आणलं, राईट. तर माझ्या बाटलीमध्ये जे पाणी आहे ते समुद्रातलंच पाणी आहे, पण ते पाणी समुद्रापासून वेगळं आहे. काही दिवसांनी त्याला थोडासा विकार येऊ शकतो, म्हणजे ते खराब होऊ शकतं, बरोबर. कारण ते समुद्रापासून वेगळं झालेलं आहे. ठीक आहे, समुद्र नदी तलाव काही पण, तर ते समुद्रापासून वेगळं झालेलं आहे म्हणून ते काही दिवसांनी खराब होऊ शकतं, राईट. पण ते आहे पाणी समुद्राचंच. ओके, त्याचाच एक भाग आहे, पण मी तो माझ्या बाटलीत काढून माझ्या बाटलीमध्ये माझ्या घरी घेऊन आले. ओके. सो इट इज सेम लाईक दॅट. द परमात्म्याचा काही अंश जीवात्माच्या स्वरूपाने या क्षेत्रामध्ये येतो आणि मग त्याला इंद्रियांच्या बरोबर राहून विकार झडतात. त्यामुळे ते थोडंसं कंटॅमिनेटेड होतो तो जीवात्मा, परंतु तो जीवात्मा हा परमात्म्याचाच भाग आहे. जसं मी समुद्रातलं पाणी काढून माझ्या बाटलीमध्ये आणलं, तसं परमात्म्याचाच काही अंश जीवात्मा म्हणून राहतो. ओके. सो देर आर नाव 3 एंटिटीज. ओके. क्षेत्रज्ञ म्हणजे गॉड, आणि आत्मन आणि क्षेत्रज्ञ. आणि आत्मन हे दोन प्रकारचे असतात, ते म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा. आता ह्याला कसं समजून घेऊया आपण. तर एखादा शेतकरी जेव्हा असतो, तर एक असतं शेत, दुसरा असतो शेतकरी, आणि तिसरा असतो त्या प्रभागाचा राजा किंवा त्या राज्याचा राजा. आता शेतकरी राजाला बाउंड आहे टॅक्स भरण्यासाठी, आणि राजा पण बाउंड आहे शेतकऱ्याला संरक्षण देण्यासाठी, राईट. सो एक पहिली गोष्ट झाली शेत शेत, दुसरी गोष्ट आहे शेतकरी, आणि तिसरी गोष्ट आहे तो म्हणजे राजा. कारण राजा सर्व प्रकारची बियाणं, समजा दुष्काळ आला किंवा काही काही कॅलॅमिटीज आल्या, तर राजा सपोर्ट करतो शेतकऱ्याला शेती करण्यासाठी. मग इथे तीन गोष्टी झाल्या, शेत, शेतकरी आणि राजा. तसंच क्षेत्र आणि दोन प्रकारचे क्षेत्रज्ञ, क्षेत्र, जीवात्मा आणि परमात्मा. आणखीन एक प्रकारे आपण समजून घेऊ शकतो की ज्ञान म्हणजे काय आहे, तर टू नो धिस क्षेत्र, टू नो धिस क्षेत्रज्ञ, आय मीन टू धिस जीवात्मा अँड परमात्मा. अशी जे दोन प्रकारचे क्षेत्रज्ञ आहेत आणि जे जे ते या क्षेत्रामध्ये आहेत, हे जेव्हा आपल्याला समजून येतं, आपल्याला उमगून येतं किंवा आपल्याला डीपली त्याचा अर्थ समजतो, दॅट इज कॉल्ड एज अ ज्ञान. ओके. आता हे आणखीन एक उदाहरण सांगू इच्छिते इथे की एक असतं पोर्ट्रेट, दुसरं असतो आर्टिस्ट, आणि तिसरं असतं आर्ट. कारण राजाचं उदाहरण थोडंसं सोपं सांगितलं. आणखीन त्याच्या पुढे जाऊन आणखीन एक उदाहरण सांगू इच्छिते, कारण परमात्मा म्हणजे कोणी व्यक्ती नाही आहे. ओके. सो दुसऱ्या उदाहरणाने स्पष्ट करूया की एक असतं चित्र, एक असतं चित्रकार, आणि एक असते कला. ओके. सो चित्र हे फिजिकल फॉर्म मध्ये आहे क्षेत्र, चित्रकार हा त्याचा क्षेत्रज्ञ आहे. पण चित्रकारामध्ये कला असणं गरजेचं आहे. जर चित्रकारामध्ये कला नसेल तर तो चित्र काढूच शकणार नाही. सो चित्र, चित्रकार आणि कला, तसंच क्षेत्र, जीवात्मा आणि परमात्मा, आणि या दोन्ही जीवात्मा परमात्म्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलं जातं. पण हे इथे क्लिअर होणं फार गरजेचं आहे, कारण नंतर पुढचे श्लोक नाही तर समजणार नाहीत. ओके. तर अशा प्रकारे तो म्हणतो की आपण अन्वय बघितलं का. हा. हे भारत सर्व क्षेत्रेषु क्षेत्रज्ञम च अपि माम विधी. या सर्वांमध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो तू मला समज, म्हणजे मी आहे आणि माझाच भाग आहे. यात क्षेत्र क्षेत्रज्ञ हो ज्ञानम, म्हणजे या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं जे नॉलेज आहे किंवा जे ज्ञान आहे, तत् ज्ञानम, तेच खरं ज्ञान आहे. आता म्हणजे आता खरं ज्ञान इन द सेन्स व्हॉट. आता या पृथ्वीवर आपण राहतो, इथे आपण मेडिकल इंजिनिअरिंग, अजून काय टेक्नॉलॉजी, हे सगळं ज्ञानच आहे.
हे पृथ्वीवरचं पार्थिव नॉलेजच आहे, परंतु ते नॉलेज नाही आहे. जो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला जाणू शकतो हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे तेच सत्य ज्ञान आहे किंवा तेच खरं ज्ञान आहे. इति मम मतम. असं तो असं माझं मत आहे की खरं ज्ञान म्हणजे काय, तर जो या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला जाणू शकतो तेच ज्ञान म्हणजे खरं ज्ञान. बाकी तर किंवा परज्ञान आपण म्हणू, बाकी सगळे अपरज्ञान आहेत. मेडिकल इंजिनिअरिंग, लॉट ऑफ थिंग्स, कमर्शियल वगैरे, इकॉनॉमिक्स वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे ह्या पृथ्वीवर जगण्यासाठी जी काही नॉलेज असतं ते सगळं ज्ञान आहे. पण खरं सत्य ज्ञान काय आहे की जो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला जाणतो ते खरं ज्ञान आहे. आता इथे थोडासा जीवात्मा आणि परमात्म्याचा पुन्हा एकदा मला स्पष्टीकरण द्यायचं आहे की जीवात्मा इज ऑलवेज कवर्ड विथ द संस्कार अँड वासनास. कारण जीवात्मा सारखा सारखा आपण पुनर्जन्माच्या सिद्धांतावर विश्वास ठेवतो सनातन धर्म. त्यामुळे तो पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या शरीरांमध्ये. हा, सो त्याच्यावरचे जे त्या शरीरामध्ये असताना त्याच्यावर जे संस्कार होतात, त्याच्या ज्या इच्छा क्रिएट होतात, त्या त्या जीवात्म्याशी संलग्न असतात. परंतु परमात्मा तो तर ऍब्सल्यूट आहे किंवा क्लिअर आहे. ही इज अक्षर ब्रह्मन, ही इज द अल्टिमेट गॉड, अल्टिमेट रियालिटी ऑफ द ट्रूथ. तो या अशा प्रकारच्या संस्कार आणि वासनांनी संलग्न नाही. जीवात्मा कॅन गेट कंटॅमिनेटेड इन बोथ द अँगल्स किंवा बोथ द साइड्स, पॉझिटिव्ह ॲज वेल एज निगेटिव्ह. काही चांगलं करायची पण इच्छा असू शकते, डिझायर असू शकते, वासना असू शकते. ओके, वाईट करायची पण असू शकते. सो जीवात्मा, जसं मी मगाशी सांगितलं की समुद्रातून मी जेव्हा पाणी आणते बाटलीमध्ये तर ते कंटॅमिनेटेड होतं, कारण ते समुद्रापासून वेगळंच होतं. सो जीवात्मा कॅन गेट कंटॅमिनेटेड बट परमात्मा नेव्हर गेट कंटॅमिनेटेड. तो अखंड स्रोत आहे आनंदाचा. जीवात्मा इज कॉल्ड एज अ च्युत. च्युत म्हणजे ही कॅन गेट डिटोरिएटेड. डिटोरिएटेड म्हणजे खाली घसरणे, त्याची अधोगती किंवा त्याची पदोन्नती होऊ शकते. परंतु परमात्मा इज कॉल्ड एज अ अच्युता. अच्युत केशव माधव असं आपण ज्याला म्हणतो नाही का. सो ही कॅनॉट गेट डिटोरिएटेड. ओके, आणि जीवात्मा इज कॉल्ड एज अ सेकंडरी फॉर्म किंवा आपण ज्याला कुलगुरू उपकुलगुरू म्हणतो है ना, SP DSP. सो ही जीवात्मा इज अ सेकंडरी फॉर्म अँड परमात्मा इज अ अल्टिमेट ऑथॉरिटी, हायेस्ट फॉर्म. ओके, त्याच्यानंतर जीवात्मा क्षेत्र आणि प्रकृतीवर रूल करतो. त्यांचे रुलिंग पार्टीज पण आहेत किंवा त्यांचे रुलिंग ऑथॉरिटीज आहेत. जीवात्मा रूल्स ऑन द क्षेत्र अँड प्रकृती. म्हणजे शरीर आणि शरीराची जी प्रकृती आहे त्याच्यावर वर्चस्व कोणाचं असतं, तर जीवात्म्याचं. आणि परमात्मा रूल्स ऑन द क्षेत्र ॲज वेल एज क्षेत्रज्ञ हु इज जीवात्मा. कारण हे इथे कन्सेप्ट मी का क्लिअर करते आहे, कारण पुढे ऑटो इम्युनिटीचे वगैरे कन्सेप्ट येणार आहेत याच अध्यायामध्ये. कारण भगवद्गीतेचा मॅन्युअल किंवा प्रॅक्टिकल अप्लाइड पार्ट काय आहे तो शिकणं फार गरजेचं आहे. नुसतं श्लोक आणि सूत्र समजून पाठांतर करणे आणि परीक्षांमध्ये बोलणे त्याच्यापेक्षा आपण त्याच्यातून आपल्या जीवनासाठी आवश्यक काय घेऊ शकतो ते महत्वाचं आहे. म्हणून इथे हा जीवात्मा परमात्मा की दोन प्रकारचे क्षेत्रज्ञ हा कन्सेप्ट इथे क्लिअर व्हायला पाहिजे. तेव्हा पुढचं जी फिजिओलॉजी आहे ऑटो इम्युनिटी, कॅन्सर वगैरे ह्याची ती क्लिअर होते. सो परमात्मा रूल्स ऑन द क्षेत्रावर पण रूल करतो अलॉंग विथ द क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञ दोन प्रकारचे सांगितले, कुठले, जीवात्मा आणि परमात्मा. सो क्षेत्रज्ञावर पण रूल करतो म्हणजे जीवात्म्यावर, म्हणजे परमात्मा हा जीवात्मा आणि क्षेत्र या दोघांवर रूल करतो किंवा हे दोन्ही त्याच्या कंट्रोलमध्ये असतात किंवा असायला हवेत. दुसरं आणि ह्यालाच ब्रह्मसूत्र, जीवात्म्यालाच ब्रह्मसूत्र द्वैत असं म्हणतात किंवा सेकंडरी फॉर्म आहे. आणि ब्रह्मसूत्र परमात्म्यालाच अद्वैत किंवा प्रायमरी फॉर्म असं म्हटलं जातं. आणि कठोपनिषद तैतरीय उपनिषदमध्ये जीवात्म्याला विज्ञानमय कोश असं म्हटलं आहे. पंचकोशाचा कन्सेप्ट जर सगळ्यांना माहिती असेल, आता योगाची फिलॉसॉफी आणि बऱ्याच गोष्टी आता बऱ्याच लोकांना माहिती असतात की पंचकोश असतात. अन्नमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश, आनंदमय कोश. ओके, सो कठोपनिषद आणि तैत्तरीय उपनिषदामध्ये याच जीवात्म्याला विज्ञानमय कोश असं म्हटलेलं आहे आणि परमात्म्याला आनंदमय कोश असं म्हटलेलं आहे. ओके, सो इथे मला वाटतं की क्षेत्र म्हणजे शरीर, जीवात्मा, दोन प्रकारचे क्षेत्रज्ञ म्हणजे एक जीवात्मा आणि दुसरा परमात्मा, हे इथे हा कन्सेप्ट इथे क्लिअर आहे. जस्ट आता तो पुढच्या सूत्रामध्ये सांगतो आहे की ज्ञान. ज्ञान म्हणजे काय?
तत्क्षेत्रं यच्च यादृक् च यद्विकारी यतश्च यत् स च यो यत् प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. नाव तो काय म्हणतो आहे की लिसन अँड आय विल एक्सप्लेन यू व्हॉट द फील्ड इज अँड व्हॉट इज द नेचर. Okay, I will also explain you how this nature or this field or this kshetra changes or the changes takes place in this kshetra. Yad vikari, त्याच्यामध्ये विकार होतो, it changes from what it was created. म्हणजे यतश्च, कुठून हे क्षेत्र क्रिएट झालेलं आहे, कुठून हे फील्ड क्रिएट झालेलं आहे. हू द ओनर ऑफ द फील्ड हॅव ऍक्टिव्हिटीज इन, म्हणजे यादृक्ष म्हणजे क्षेत्रज्ञ या क्षेत्रामध्ये काय काय ऍक्टिव्हिटी करतो. अँड व्हॉट इज हिज पॉवर्स आर, यत प्रभावच, म्हणजे क्षेत्रज्ञच्या या क्षेत्रामध्ये काय काय पॉवर्स आहेत, काय काय त्याचे अधिकार आहेत, हे सगळं यच्च सहच क्षम्यता तत्समासेन शृणु. ते मी तुला आता संक्षिप्तामध्ये सांगतो. समासात म्हणजे छोटं करून मी तुला सांगतो किंवा स्मॉल व्हर्जन मध्ये मी तुला सांगते, तर तू आता ऐक. संधी पाहूया आपण. तत्क्षेत्रम यत च, तकारस्य चकारः श्चुत्व संधी, यादृक् च यत विकारी, तकारस्य लकारः जश्व संधी, यतः च विसर्गस्य सकारः अनन्तरं श्चुत्व संधी, यतश्च यतः च यत्, सः च विसर्गस्य लोपः, यो यत् प्रभावः विसर्गस्य उत्व गुणसंधी, यत् प्रभावः च विसर्गस्य सकारादेशः अनन्तरं श्चुत्व संधी, तत्समासेन मे शृणु. आता ते मी सांगतो आहे किंवा माझं हे जे नॉलेज आहे ते तू संक्षिप्तामध्ये तू आता ऐक. अन्वय पाहूया आपण. तत्क्षेत्रम यच्च यादृक्, ते जे क्षेत्र आहे किंवा ते जे शरीर आहे ते हे ह्याप्रमाणे आहे. यादृक्, यादृक् म्हणजे काय म्हणू आपण त्याला, यत धर्म विशिष्ट किंवा त्याची काय काय धर्म आहेत किंवा त्याचे काय काय ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याच्या काय काय आहार विहार आहे. यादृक् च यतः च म्हणजे त्याची उत्पत्ती कशी आहे, अस्ति सह च यह यत प्रभावः, त्याचा हा जो प्रभाव आहे, च तत्समासेन मे शृणु. तो तू समासाने किंवा संक्षेपाने मी आता सांगतो आहे ते तू ऐक, असं तो शृणु असं तो म्हणतो आहे. म्हणजेच हा जो यद्विकारी, यद्विकारी पण आहे की हा जो हे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये विकार घडत असतात, चेंजेस घडत असतात, ते सगळे हे कशापासून क्रिएट झालेलं आहे, हे याच्या कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहे, ह्याचे काय काय प्रभाव आहेत, हे सगळं मी तुला आता संक्षेपाने सांगणार आहे, ते तू आता ऐक. पाचव्याच्यात तो काय म्हणतो आहे आणि हे जे ज्ञान आहे हे ज्ञानच जस्ट आणि याला ज्ञान म्हणतात, याला रिअल ज्ञान किंवा एक जो विश्वाचं जे नॉलेज आहे, विश्वाचं जे ज्ञान आहे ते हे ज्ञान आहे, ते मी तुला सांगतो आता. आणि हे जे ज्ञान आहे ते पाचव्या सूत्रात तो सांगतो आहे की ऋषीभिर बहुधा गीतम छंदोभिर विविधैः पृथक ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिः विनिश्चितैः. आणि हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे, हे मीच सांगतोय असं नाहीये फक्त, हे बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे. कोणी कोणी सांगितलेलं आहे तर ऋषीभिः बहुधा विसर्गस्य रेफः, गीतम छंदोभिः विविधैः विसर्गस्य रेफः, पृथक ब्रह्मसूत्रपदैः च एव, ब्रह्मसूत्रपदैः मध्ये विसर्गस्य सकारादेशः अनन्तरं श्चुत्वसन्धि, च एव मध्ये विसर्गसन्धि, ब्रह्मसूत्रपदैः च एव हेतुमद्भिः, तृतीया बहुवचने हेतुमत इति मतु प्रत्ययः, हेतुमद्भिः, हेतुमद्भिः म्हणजे ज्यांच्या जी लोक लॉजिक आणि कन्क्लुझिव्ह एव्हिडन्स ज्यांच्याकडे आहेत अशी लोक ती हेतुमत आहेत. ओके, त्यांनी निश्चित केलेलं आहे, त्यांच्याकडून निश्चित झालेलं आहे. तृतीया बहुवचन आहे, कर्मणी प्रयोग आहे, कर्ता तृतीयांत आहे. सो great sages have sung the truth about the field and the knower of the field in manifold ways, म्हणजे वेगवेगळ्या विविधैही प्रकारेही छंदोभिः म्हणजे विविध छंदांमध्ये, विविध गीतांमध्ये ऋषींकडून बहुधा म्हणजे अनेक वेळा हे पृथक पृथक वर्णन केलेलं आहे हे नॉलेज.
It has been stated in various Vedic hymns also, and especially revealed in the Brahmasutras. म्हणजे स्पेशली म्हणजे वेगळ्या वेदांनी ते सांगितलेलंच आहे, स्पेशली ब्रह्मसूत्रांच्या पदांमध्ये जास्त सांगितलेले आहेत. अँड विथ साऊंड लॉजिक अँड कन्क्लुजिव्ह एव्हिडन्सेस, हेतुमतभिः निश्चितैः. म्हणजे जी लोक एक एक चांगलं लॉजिक आणि कन्क्लुजिव्ह एव्हिडन्स त्यांच्याकडे असतात, त्यांना हेतुमत असं म्हटलेलं आहे. आणि त्यांच्याकडून अशा हुशार किंवा अशा सायंटिस्टकडून किंवा अशा ऋषींकडून, मी नेहमी म्हणत असे, ऋषी म्हणजे तप करणारा तो ऋषी नव्हे, तप करणारा तपस्वी, किंतु ऋषी म्हणजे सायंटिस्ट. ओके, जो क्लिअरली लॉजिक फॉलो करतो किंवा काही कन्क्लुजिव्ह एव्हिडन्सेस ज्याच्याकडे असतात, जो पूर्णतः रिसर्च करतो, त्याला ऋषी असं पूर्वी म्हणत असत. सो अशा लोकांकडून सुद्धा हे याच ज्ञानाची सारखी सारखी आवृत्ती किंवा त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी. आता तो काय सांगतोय, आता तो शरीर म्हणजे काय किंवा क्षेत्र म्हणजे काय हे सांगतो आहे. सो 24 एलिमेंट्स ऑफ द क्षेत्रास. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकं च पंचचेंद्रिय गोचराः. महासंधी बघूया, हे सोपं आहे. महाभूतानी, अहंकार, हे यडसंधी आहे. त्याच्यानंतर अहंकार बुद्धी मध्ये विसर्गचे उत्व गुणसंधी. बुद्धी अव्यक्तम एव, इथे थोडंसं वेगळं लिहिलंय, हे अव्यक्तम आहे. बुद्धी अव्यक्तम मध्ये विसर्गस्य रेफः. बुद्धी अव्यक्तम एव च इंद्रियाणि दश एकम, वृद्धी संधी. च पंच च इंद्रिय गोचराः. च इंद्रिय मध्ये गुणसंधी. आता हे शरीर कशाने बनलं आहे तो सांगतो आहे की महाभूतानी म्हणजे 5 महाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्याच्यानंतर 6वा कुठला भाग आहे, 24 एलिमेंट्स बेसिकली मानले जातात या क्षेत्राचे. तर 6वा भाग आहे अहंकार, इगो. अहंकार म्हणजे आपण जो अहंकार म्हणतो तसा नाही, अस्मिता, इगो. त्याच्यानंतर 7वा आहे बुद्धी, इंटेलिजन्स. 8वा आहे महत, अव्यक्तम, ज्याला महत म्हणजे अहंकाराचाच एक भाग आहे परंतु तो अव्यक्त असतो, त्याला अव्यक्त असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर दश इंद्रियाणी, 9 ते 18 होतात ती 10 सेन्स, 10 सेन्स ऑर्गन्स. त्याच्यानंतर 19वा आहे हा माइंड. आणि 20 ते 24 होतात ते 5 सेन्स इंद्रिय गोचर, म्हणजे इंद्रियानी जे गोचर होतं, इंद्रियानी जे अनुभवू शकतो ते 5, त्या 5 गोष्टी किंवा त्या 5 सेन्स ऑर्गन्स, असे म्हणून टोटल होतात 24. ओके, इंद्रिय गोचराः किंवा 5 ज्ञानेंद्रियांचे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याला 20, म्हणजे ते हे सगळे 24 जे भाग होतात किंवा एलिमेंट्स आहेत, दे आर कन्सिडर्ड द फील्ड ऑफ ऍक्टिव्हिटी. म्हणजे क्षेत्र या सगळ्यांनी मिळून बनतं. पुढे जाऊया आपण. आता क्षेत्र अँड आपण काय म्हणूया, इट्स विकाराज. ओके, क्षेत्र आणि त्याचा विकार, त्याविषयी पण त्यांनी सांगितलं आहे 7व्या सूत्रामध्ये. आता तो क्षेत्राविषयी सगळं सांगतो आहे की आधी त्याचे एलिमेंट सांगितले, त्याच्यानंतर आता त्याची विकार सांगतो आहे की असे कुठले कुठले विकार आहेत, की या 24 प्रकारच्या एलिमेंट्सनी तो काय काय साध्य करू इच्छितो, हे शरीर किंवा हे क्षेत्र. तर इच्छा, द्वेष, सुखम दुःखम, संघातश्चेतना धृती, एतत् क्षेत्रम समासेन सविकारमुदाहृतम्. इच्छा, द्वेष, सुखम, दुःखम, संघातः चेतना. संघातः ऍक्च्युली समस्त पद आहे, संघातस्य चेतना, पण तिथे संधी आहेच. संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदाहृतम्. सो एकच मिनिट. हा, सो ह्या क्षेत्राच्या ज्या विकार काय आहेत, तर इच्छा, डिझायर, इच्छा, वासना, काही पण म्हणू शकतो. त्याच्यानंतर द्वेष, अव्हर्शन, काहीतरी रिपल करते कुठल्या तरी गोष्टी. काही माणसं मला आवडत नाहीत, काही गोष्टी मला आवडत नाहीत, तर दॅट इज अव्हर्शन, द्वेष. सुखम, दुःखम, हॅपीनेस, मिझरीज. संघात चेतना. संघात चेतना म्हणजे ही बॉडी, हा कॉन्शियसनेस, याची जी जाणीव असते त्याला संघात चेतना, आणि त्याची जी इच्छा असते त्याला संघात चेतना असं म्हटलं आहे. आणि धृती ही म्हणजे ही धारण करण्याची एक बुद्धी असते, आपण म्हणतो ना धृती. सो एतत् क्षेत्रम समासेन, ऑल दीज कॉम्प्रोमाइज द फील्ड अँड इट्स मॉडिफिकेशन्स और इट्स विकार.
उदाहृतम. उदाहृतम म्हणजे उत्तम. हं. या सगळ्या इच्छा, द्वेष, सुख, दुःख, संघात चेतना, धृती या सगळ्यांना समासाने क्षेत्राची किंवा शरीराचे विकार असे म्हटले जाते. क्षेत्रस्य विकारः इति उक्तम. हं. पुढे जाऊया आपण. आता त्यांनी क्षेत्राचे 4 एलिमेंट सांगितले, त्याच्यानंतर क्षेत्राचे विकार पण सांगितले. आ, एक मिनिट, पुढे नाही जाते. जस्ट अ मिनिट. हां, ओके. आता तो हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे तुम्हाला आता समजलेलं आहे. सो क्षेत्र म्हणजे काय तर शरीर. क्षेत्रज्ञ 2 प्रकारचे, एक म्हणजे जीवात्मा आणि दुसरा म्हणजे परमात्मा. तर हा जो क्षेत्र आहे, ह्याचे क्षेत्रज्ञ आहे, त्याच्यावर रूल करणारा. क्षेत्र कुठल्या गोष्टी 24 एलिमेंट्सपासून बनलेलं आहे. क्षेत्रज्ञ किंवा त्याचे क्षेत्राचे काही विकार आहेत. हे सगळं, हे यालाच आपण ज्ञान असं म्हटलं जातं. आणि हे जो जाणतो, तो आहे ज्ञानी. हं. आणि या ज्ञानीकडे किंवा या बुद्धिमान व्यक्तीकडे कुठले-कुठले गुण असतात किंवा क्वालिटीज असतात किंवा द क्वालिटीज अँड टेस्ट ऑफ अ ज्ञानी पर्सन इज डिस्क्राइब्ड इन नेक्स्ट 8 to 10 सूत्रास. सो किंवा या कुठल्या गोष्टी आपण अचीव्ह केल्या म्हणजे आपण ज्ञानी बनू शकतो, ते पण इथे सांगितलेलं आहे. हं. तर ज्ञानी लोकांची किंवा ज्ञानी माणसाची लक्षणं सांगितलेली आहेत किंवा हे गुण आपण जर ॲब्सॉर्ब केले, तर आपण ज्ञानी झालो असं आपण म्हणू शकतो. तर आता पुढच्या जवळपास 8, 9, 10, 11, 12 सूत्रांमध्ये तो ज्ञानी पुरुषाची किंवा जो ज्ञान म्हणजे काय ह्याचं वर्णन करतोय. अमानित्वम अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यमात्मविनिग्रह. अमानित्वम, नो एक्सपेक्टेशन फ्रॉम एनी ह्युमन बीइंग्स और फ्रॉम एनीवन. अमानित्वम, की माझी काही अपेक्षा नाही कोणत्याही माणसाकडनं किंवा कोणाकडूनही. त्यानंतर अदंभित्वम, फ्रीडम फ्रॉम हिपोक्रेसी. दंभ म्हणजे काय? की आपली एक एलिजिबिलिटी असते, पण आपण ती वाढवून सांगतो. किंवा आपल्याकडे काही असेट्स असतात. आपण त्यांना वाढवून सांगतो. म्हणजे आपण दंभ क्रिएट करतो. ओके. सो ते दंभ न क्रिएट करणं किंवा एक हिपोक्रेसीपासून लांब राहणे. अहिंसा, नॉन व्हायलन्स, क्षांतीही म्हणजे फॉरगिव्हनेस. फॉरगिव्हनेस म्हणजे माफ करणे आणि नुसतं माफ म्हणजे असं नाहीये, पण ॲबिलिटी टू स्वॉलो द इन्सल्ट ऑल्सो. जर अपमान झाला, तर तो गिळण्याची पण जी क्षमता असते, त्याला क्षांतीही असं म्हटलं जातं. ओके. तर ती असणे. त्याच्यानंतर आर्जवम, सिम्प्लिसिटी किंवा इनोसन्स असणे. इतका इनोसन्स असणे, आर्जव म्हणजे की यू कॅन हेल्प युअर एनिमीज ऑल्सो. शत्रूला पण मदत करण्याची जी इच्छा किंवा जो गुण असतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ आर्जव. नाहीतर दयाळू म्हणू आपण. ओके. सो आर्जव म्हणजे टू मच सिम्प्लिसिटी, टू मच इनोसन्स किंवा इतका इनोसन्स की समोरचा मनुष्य आपल्याला वारंवार त्रास देत असून सुद्धा आपण त्याची मदत करतो. हा जो गुण आहे त्याला आर्जव असं म्हटलं जातं. आचार्योपासनम, आचार्यांची सेवा. शौचम, क्लीनलीनेस ऑफ द बॉडी अँड माइंड अँड इंटेलेक्ट एव्हरीथिंग. त्याच्यानंतर स्थैर्यम, स्टडी फास्टनेस किंवा डिटर्मिनेशन. माझं मन सारखं बदलतंय असं नाही. स्थिर बुद्धी, मन. ओके. आत्मविनिग्रह, सेल्फ कंट्रोल, जितेंद्रिय अवस्था असणे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. किती सांगितल्यात बघा. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांती, आर्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह. 9 गोष्टी 8व्या सूत्रामध्ये सांगितल्यात. या गोष्टी असणे. समहाव ते पुढे जायला थोडा त्रास देतो. एकच मिनिट. हां. 9व्या सूत्रामध्ये तो म्हणतो, की इंद्रियमार्थेषु वैराग्य मनहंकारम एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. इंद्रियार्थेषु वैराग्यम, डिस्पॅशन टुवर्ड्स द ऑब्जेक्ट्स ऑफ सेन्सेस. आता तुम्ही सांगा मला वैराग्य वैराग्य कसं येणार? येतं, साधनेनी येतं. आपल्याला एखादी गोष्ट जी फार आवडत असते, ती काही वेळानंतर आपल्याला त्यातून इंटरेस्ट निघून जातो.
आपण जसं लहानपणी समजा आपल्याला चॉकलेट फार आवडत असेल, मग आता पण चॉकलेट फार आवडतात का? नाही. जसं आपण मॅच्युअर बनतो, जसे आपण मोठे होतो, त्या गोष्टीतनं वैराग्य. काही लोकांना बघा भरपूर म्हणजे एखाद्या गोष्टीच्या फार म्हणजे प्रचंड आवड असते. पण हळू ती आवड कमी होते. जशी तो आपण साधना करतो, जसे आपण मोठे होतो, मॅच्युअर होतो, त्यातून वैराग्य ऑटोमॅटिकली येत होतं. सो तसंच सगळ्या इंद्रिय अर्थांच्या ह्याच्यामध्ये पण वैराग्य क्रिएट होऊ शकतो. इंद्रियार्थेषु डिस्पॅशन टुवर्ड्स द ऑब्जेक्ट्स ऑफ द सेन्सेस आणि एस्पेशली टंग फार महत्वाचं आहे. इंद्रिय, रसना किंवा जीभ दोन्ही दुसरे एक ते ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे. सो वाणीवर कंट्रोल खाण्यासाठी पण आणि बोलण्यासाठी पण. ओके. तर ह्याच्यातून जेव्हा वैराग्य क्रिएट होतं तेव्हाच साधनेची उच्चावस्था प्राप्त होते. म्हणजे ज्याचा जिभेवर कंट्रोल आला म्हणजे खाण्यासाठी पण आणि बोलण्यासाठी पण ज्याचा जिभेवर कंट्रोल आला तो साधनेची उच्च अवस्था प्राप्त करू शकतो नक्कीच. देन इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार म्हणजे अब्सेन्स ऑफ द इगोइझम अहंकार नसणे. आता अहंकार नसणे म्हणजे काय की इगो नसणे हे तर आहेच पण देहबुद्धी तुम्ही जर उच्च भक्तांची किंवा उच्च ज्ञानी लोकांची बघाल की त्यांना या देहाचं पण स्मरण नसतं. भूक लागली आहे, तहान लागली आहे, काही नॅचरल कॉल्स आहेत. तर सगळं देहबुद्धी पण जाते हळू-हळू. त्याला आपण म्हणतो की अनहंकार. ही उच्च अवस्था सांगते आहे. बेसिक अवस्थेमध्ये अहंकार नसणे, इगो नसणे असा अर्थ घेऊ शकतो. पण काही वेळाने की ही देहबुद्धी पण जाते, की आपल्या शरीराला कुठल्या गोष्टी थंडी वाजते का, गरम होतंय का किंवा काय होतंय. देहबुद्धी पण हळू नष्ट होते. हं. आणि परमात्म्याशी मिलन होतं. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ अनहंकारः. एवच जन्म-मृत्यू, जरा-व्याधी, दुःख-दोषानुदर्शनम्. टू नो द प्रॉब्लेम्स ड्यू टू द बर्थ, डिसीज, ओल्ड एज अँड द डेथ. जन्म, मृत्यू, जरा, जरा म्हणजे ओल्ड एज, एजिंग, व्याधी ह्याच्यामुळे क्रिएट होणारे जे दुःख आहेत किंवा दोष आहेत, त्याचं दर्शन होणे. ओके. नोइंग द प्रॉब्लेम्स क्रिएटेड बाय द बर्थ, डिसीज, ओल्ड एज अँड द डेथ. हे जेव्हा माणसाला समजायला लागतं. सो दीज आर द क्वालिटीज. त्यावेळेला तो ज्ञानी बनायच्या मार्गावर चालायला लागतो. पुढचं बघूया 10वं सूत्र. आसक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारागृहादिषु नित्यं च समचित्तत्वं मिष्टानिष्टोपपत्तिषु. असक्तीः म्हणजे नॉन अटॅचमेंट. अनभिष्वंगः म्हणजेच जस्ट अ मिनिट. असक्ती ही म्हणजे अटॅचमेंट कमी होणं. अनभिष्वंग म्हणजे अभिनिवेश असतो. अभिनिवेश म्हणजे काय? की हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे. माझा मुलगा, माझी बायको, माझा नवरा, माझं घर, माझी गाडी. अभिनिवेश. हं. आणि अनभिष्वंग किंवा अभिनिवेश म्हणजे अभिनिवेश नसणे. द अब्सेन्स ऑफ द क्लिंगिंग फीलिंग टुवर्ड्स द स्पाउस, चिल्ड्रन, होम अँड सो ऑन. पुत्रदारा गृहादिषु. पुत्र, दारा म्हणजे पत्नी आणि गृह वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये जो एक बिलॉंगनेस असतो. आय बिलॉंग धिस, आय बिलॉंग धिस. तो हा कमी होणे. हं. किंवा त्याचा अब्सेन्स असणे. नित्यंच समचित्तम. इव्हन माइंडनेस अल्वेज. नेहमी समचित्त किंवा इक्वॅनिटी, शांत. सुख नाही, दुःख नाही, शांत इक्वॅनिटीमध्ये राहणे. इक्वल टू डिझायर्ड अँड अनडिझायर्ड इव्हेंट्स. इष्टम, अनिष्टम च उपपत्तीषु. म्हणजे इष्ट म्हणजे जे आपल्याला अपेक्षित आहे, अनपेक्षित आहे, मिळालेलं आहे, नाही मिळालेलं आहे, या सर्वांमध्ये जो समचित्त ठेवू शकतो. ही एक क्वालिटी आहे किंवा समचित्त ठेवणे ही एक क्वालिटी आहे. या सगळ्या क्वालिटीज ॲक्चुअली 8व्या सूत्रापासून या सगळ्या क्वालिटीज सांगितलेल्या आहेत ज्ञानीच्या. तर ते ठेवता आलं पाहिजे. पुढे बघूया आपण. मयि चानन्ययोगेन भक्ती भक्तिरव्यभिचारिणी विवक्तदेशसेवित्वं मरतीर्जन संसदी. आता तुम्ही म्हणाल हे सगळं आसक्ती नाही ठेवायची, हे नाही ठेवायचं, इंद्रियांवर कंट्रोल करायचा, पुत्र, बायको, त्याच्यानंतर घरांपासून त्याची आसक्ती नाही ठेवायची. मग करायचं काय? ओके. सो तो म्हणतो आहे, की हे सगळं सोडून हे सगळं सोडून मयीच अनन्य योगेन. अनन्यमध्ये सवर्ण दीर्घ संधी. भक्ती ही अव्यभिचारिणी. मध्ये विसर्गस्य रेफः. विविक्तदेशसेवित्वं अरतिर्जनसंसदीः.
की हे सगळ्या गोष्टी सोडून माझ्यामध्ये मयी च अनन्य योगे म्हणजे अनन्य भावाने माझ्यामध्ये अव्यभिचारिणी भक्ती ठेवणे म्हणजे कॉन्स्टंट अँड एक्सक्लुझिव्ह डिव्होशन टुवर्ड्स मी. म्हणजे ज्ञान मिळालं तुम्हाला, आता ज्ञानाकडून भक्तीकडे वळायचं आहे की आणि ज्ञानाने तू हे सगळं विसरून जा, आसक्ती, अहंकार, आर्ज, हे सगळं विसरून जा आणि तू माझ्याकडे ये किंवा आणि माझ्यामध्ये अनन्य भावाने अव्यभिचारिणी म्हणजे जी कुठे दुसरीकडे अव्यभिचारिणीचा अर्थ आपल्याला समजतो की जी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीशी संलग्न होत नाही, अशी भक्ती माझ्यामध्ये ठेवणे. त्याच्यानंतर अन इन्क्लिनेशन फॉर सॉलिटरी प्लेसेस नॉट ड्रिवन बाय द नीड फॉर कंपनी टू ओव्हरकम द फिलिंग्स. म्हणजेच विविक्त देश सेवित्वम म्हणजे वेगवेगळ्या आपण काय म्हणूया त्याला, अ, अ, वि- विविक्त देश सेवित्व म्हणजे एकांत देश सेवित्व म्हणजे एक प्रकारचं इन्क्लिनेशन असतं टुवर्ड्स अ सॉलिटरी प्लेसेस, म्हणजे एकांताकडे त्यांची ओढ क्रिएट होते. हम्म. त्याच्यानंतर बिकॉज दे आर नॉट ड्रिवन बाय द नीड फॉर कंपनी टू ओव्हरकम द फिलिंग्स. म्हणजे आता कसं होतं की एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा ओव्हरकम करायची असते त्यावेळेला आपल्याला कोणाची तरी कंपनी लागते, आणि माझ्यावर कोणीतरी आला तर मी हे चांगल्या प्रकारे करू शकेल, त्याची त्यांना गरज नाही वाटत. ते एकटेच या सगळ्या गोष्टींवर मात करू शकतात आणि म्हणून ते एकटे राहण्याचा प्रयत्न करतात. किंवा काही लोकांकडे बघा, काही लोकांकडे जन्मजात ही क्वालिटी असते, की त्यांना लोकांमध्ये जास्त मिक्स व्हायला आवडत नाही. ते एकटेच राहायचा प्रयत्न करतात. कदाचित मागच्या जन्मी हे कमावलेलं असेल. मागच्या जन्मी ती क्वालिटी उत्पन्न झाली असेल. सो विविक्त देश सेवित्वम म्हणजे एकांताकडे ज्यांचा कल असतो जास्त. अरती संसदी ॲव्हर्जन फ्रॉम द मॅन्डेन ऑफ द सोसायटीज. म्हणजेच अरतीही म्हणजे अप्रीतीही म्हणजे आवड नसणे कशामध्ये, तर जनसंसदी म्हणजे जनसमुदायामध्ये किंवा हे जे काही वर्ल्डली प्लेजर्स आहेत, ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, इनकमिंग आउट गोईंग, हे जे व्यवहार आहेत समाजामध्ये, त्यांच्यापासून ते लांब असतात किंवा त्याच्यामध्ये त्यांना फारशी आवड नसते. हं. एकांतप्रिय असतात. तर हे सगळे त्याचे गुण आहेत. सो आणि हे केल्यानंतर पुढे काय होतं, तर अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतच्च ज्ञानमिति प्रोक्तम ज्ञानम यदतोन्यथा. संधी बघूया. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतत् ज्ञानम, तकारस्य जकारः जश्वसन्धि, जकारस्य खरी, दकारस्य जकारः श्रुत्वसन्धि. एतत् ज्ञानम् इति प्रोक्तम अज्ञानम यत् तत् अन्यथा. यत् तत् मध्ये तकारस्य दकारः जष्टसंधी आणि तत् अन्यथा मध्ये क्षम्यतां हां यत् क्षम्यतां यत् ततः अन्यथा. अ, यत् योग ततः मध्ये तकारस्य दकारः झाला इथे जश्वसंधी आणि ततः अन्यथा विसर्गाचे उत्व गुणसंधी आणि पूर्वरूप संधी, त्यामुळे ततः अन्यथा. सो तो म्हणतो हे अध्यात्म ज्ञान नित्यत्वम कॉन्स्टन्सी और कंटिन्युअस ऍप्लिकेशन इन द स्पिरिच्युअल नॉलेज. मला जगात काय चाललंय मला काही करते नाही, मला माझ्या स्पिरिच्युअल नॉलेजमध्ये क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय, आत्मा काय, परमात्मा काय, हे कसं झालं, या आध्यात्मिक नॉलेजमध्येच मला इंटरेस्ट आहे. ओके. सो हा गुण. त्याच्यानंतर तत्वज्ञानार्थ दर्शनम, फिलॉसॉफिकल पर्स्यूट ऑफ ॲब्सल्यूट ट्रूथ. म्हणजे मला हे सगळं जाणण्यामध्ये, ह्याच्या पाठीपेक्षा फिलॉसॉफी, निरंतर सत्य, ह्याच्याकडे माझी ओढ आहे. तत्वज्ञानार्थ दर्शन म्हणजे मूळ तत्वांचा ज्ञानाच्या दर्शनाची जी ओढ असते ती ओढ असणे. एतत् ज्ञानम इति प्रोक्तम, ऑल दिस आय डिक्लेअर टू बी अ नॉलेज. हे जे काही आहे ह्या सगळ्याला मी नॉलेज किंवा ज्ञान असं मी डिक्लेअर करतो. अज्ञानम यत ततः अन्यथा म्हणजे ततः म्हणजे ह्याच्यापासून अपादान, ह्याच्यापासून जे वेगळं आहे त्याला मी अज्ञान असं म्हणतो. अँड व्हॉट इज कॉन्ट्ररी म्हणजे ह्याच्या विरुद्ध जे आहे, म्हणजे लॉजिक, रिजनल थिंकिंग, रॅशनल थिंकिंग, तर्कशास्त्र आणि तुमचं सगळं मटेरियल जे नॉलेज आहे त्या सगळ्या गोष्टींना आय कॉल ॲज अ इग्नोरन्स. तर आपण त्या शेवटच्या ह्याचा मात्र आपण अनुभव बघूया. जस्ट
अविबी अध्यात्म हा अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वार्थ ज्ञान दर्शनम एतत् ज्ञानम इति प्रोक्तम. म्हणजे ह्या अध्यात्म ज्ञानाला नॉलेजला ज्ञानाला आणि ज्या फिलॉसॉफी आहे त्याला मी ज्ञान असं म्हटलं जातं. आणि अतः अन्यथा यत तत् अज्ञान, म्हणजे ह्याच्या पलीकडे किंवा ह्याच्यापासून जे वेगळं आहे त्या सगळ्याला मी अज्ञान असं म्हटलं जातं. सो आता आपण थांबूया, कारण पुढच्या सेशनमध्ये आपण पाहू. सो अर्जुनाला प्रश्न पडला होता की क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, तो प्रश्न विचारतो. सो एकच मिनिट पाठी जाऊया आपण. एक छोटंसं हे करूया की हे जे शरीर आहे ह्याला क्षेत्र म्हटलं जातं, आणि या शरीराच्या पलीकडे जो आहे त्याला क्षेत्रज्ञ म्हटलं जातं. क्षेत्रज्ञ हे दोन प्रकारचे असतात. क्षम्यता, टेक्निकल याच्यामुळे ते बंदच झाला तो. ओके, जस्ट अ मिनिट. हां. सो क्षेत्र म्हणजे हे शरीर, क्षेत्रज्ञ म्हणजे ह्याला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ, आणि क्षेत्रज्ञाचं ज्याला ज्ञान असतं त्याला आपण ज्ञान असं म्हणतो. या माहितीला जे आपण जाणून घेऊ शकतो. आणि दोन प्रकारचे आपण क्षेत्रज्ञ बघितले, एक जीवात्मा आणि एक परमात्मा. आणि जो जो हे ज्याला हे ज्ञान मिळतं त्या किंवा जो हे ज्ञान घेऊ शकतो त्याला तो त्याच्या क्वालिटीज आपण आतापर्यंत बघितल्या. ओके. सो आपण आतापर्यंत 13व्या अध्यायाची 12 सूत्र बघितलेली आहेत. ह्याच्या पुढची सूत्र आपण पुढच्या अध्यायात बघू. तुम्हाला जर हा उपक्रम आवडत असेल तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, कारण ते आमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. सो पुढच्या सूत्रामध्ये किंवा पुढच्या सेशनमध्ये आपण भेटूया पुढचे काही सूत्र घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. शुभम भवत.